नमस्कार मंडळी, आम्ही मालवणी या चॅनलवर आपले मनापासून स्वागत आहे। हे बघा, सुकं खोबरं कसं सेव्ह करून ठेवायचं किंवा सुकं खोबऱ्याचं वाटण कसं आपल्याला थोडे दिवस म्हणजे 5-6 दिवसासाठी किंवा आठवड्याभरासाठी कसं करता येईल, किती घ्यायचं त्याप्रमाणे मी तुम्हाला ही टिप सकट सांगणार आहे। तर आता सुकं खोबऱ्याचं आपल्याला वाटण करण्यासाठी हे बघा, मी 6 कांदे घेतलेले। 6 कांद्याला आपल्याला 1.5 वाटी खोबरं किसलेलं जे असतं ना सुकं खोबरं ते घ्यायचं, किंवा ओल्या नारळाचं तुम्हाला झालं ना तर 1 नारळ आणि अर्धी वाटी 6 किंवा 7 कांद्यासाठी तुम्हाला ते बरोबर वाटण्याचं होऊन जातं। त्या खोबरं कसं माहिती आहे, कमी आणि कांदा जास्त असावा तरच तुमचं जे कोणत्याही रस्सावाली भाजी किंवा चिकन मटणाची ग्रेव्ही ही तुमची छान होते। आता मी बघा तुम्हाला हे सुकं खोबऱ्याच्या ज्या वड्या असतात ना ते विळीवर कातळ्या काढून घ्यायच्या आणि मिक्सरमध्ये बारीक करून घ्यायचं, जेणेकरून काय माहिती आहे किसून आहे ना, किसता किसता आपले हात दुखतात ना तसं हात दुखले जात नाही। आणि आता हा मी कांदा कापून घेतला, खोबरं पण छान असं किसून घेतलं मंडळी। तर अशा प्रकारे तुम्ही खोबरं नक्की किसून बघा, आणि बारीक झालेलं खोबरं आहे ना ते लवकर असं छान असं भाजलं जातं। आता 2 स्टेजमध्ये तुम्ही भाजून घ्यायचं, आणि अशा प्रकारे तुम्ही ना भाजून ठेवलं तर तुमचं खोबरं आहे ना महिनाभर चांगलं राहतं। आता हे ओल्या नारळाचा कीस पण आहे ना मंडळी, भाजून ठेवलं तर चांगलं राहतं। तर सांगायचं बद्दल म्हणजे तात्पर्य, माझी आई मला जेव्हा नवीन संसार मी केला तेव्हा जवळजवळ मला ओल्या नारळाचा कीस आहे ना भाजून द्यायची, आणि ते माझ्याकडे फ्रीज नसताना 2-2 महिने चांगलं बाहेर टिकून राहायचं। त्याच्यामुळे खोबरं आहे ना थोडासा मंद गॅस करून भाजून घ्यायचं। भाजून घेतल्यामुळे आपल्याला एमर्जन्सी आपल्याकडे कोण आले पटकन काय झाले तर तो एखाद दुसरा कांदा कापला, थोडंसं भाजलेलं खोबरं घेतलं, पटकन तुम्हाला वाटण तयार करता येतं। किंवा आता हे आपण वाटण समजा 8 दिवसासाठी तयार करून ठेवलं तर आपल्याला कोण आलं गेलं तर पटकन आपल्याला कोणतीही ग्रेव्ही किंवा कडधान्याची ग्रेव्ही आपल्याला पटकन करता येते। आता हे खोबरं सगळं मी 2 स्टेजमध्ये भाजून घेते, आणि जेवढं मला वाटणाला लागणार आहे तेवढंच मी घेणार। आता मी 6 ते 7 कांदे घेतले। 6 ते 7 कांद्याला फक्त 1.5 वाटी नारळाचं खोबरं वापरणार आहे। कारण लक्षात घ्या, परत एकदा सांगते, कांदा जास्त असावा आणि खोबरं कमी असावं तर तुमच्या ग्रेव्हीला छान अशी चव येते। आता हे खोबरं मी सर्व भाजून घेतलेलं आहे मंडळी। मी प्रत्येक तुम्हाला रेसिपीमध्ये कांदा खोबऱ्याचं वाटण दाखवते, आणि कित्येक वेळेला कांदा खोबऱ्याच्या वाटणाची रेसिपी पण माझ्या चॅनलवर हाताबरोबर मी रेसिपी पण टाकलेली आहे। पण असं तुम्ही वाटण तयार करून ठेवलं तर तुम्हाला इमर्जन्सी पटकन पदार्थ तयार करता येतात। तर त्याच्यासाठी मी आता हे नुसतं तुम्हाला कांदा खोबऱ्याचं वाटण आणि खोबरं कसं स्टोअर करून ठेवायचं हे तुम्हाला मी टिप्स सांगितलेली आहे। तर आता आपल्याला कांदा भाजून घ्यायचा आहे। कांदा हे मी 1.5 वाटी नारळाच्या ह्याला, म्हणजे तुम्ही ओला नारळ असू दे किंवा सुका नारळाच्या वड्या असू दे, 1.5 वाटीसाठी आपल्याला 6 ते 7 कांदे बघा मी असे व्यवस्थित उभे कापून घेतले। आणि आधी काय करायचं म्हणजे तेल न घालता तुम्ही परतवून घ्या, जेणेकरून काय माहिती कांदा व्यवस्थित लवकर भाजला जातो। तर आता हे मी तेल न घालता व्यवस्थित असे परतवून घेते, आणि नंतर मग आपल्याला तेल घालून परतवून घ्यायचं आहे। तांबूस कलर येईपर्यंत परतवून घ्या, किंवा तुम्हाला ह्याच्यापेक्षा जरा म्हणजे जास्त लाल म्हणजे एकदम काळपट होईपर्यंत जरी भाजलात तरी चालून जातं। तर अशा प्रकारे हे मी आता कांदा भाजून घेते व्यवस्थित। आणि मंडळी, मी तुम्हाला मुद्दाम म्हणून ही कांदा खोबऱ्याची रेसिपी दाखवते, कारण काय माहिती आहे, प्रत्येक जेव्हा रेसिपीमध्ये आपण कांदा खोबऱ्याचं वाटण टाकतो तर ते कशा पद्धतीमध्ये करायचं असतं ते हे मी आता तुम्हाला दाखवलं आहे। आणि वेगळं हे आलं, लसूण, कोथिंबीर, कढीपत्ता ह्याची पेस्ट पण माझ्या चॅनलवरती भरपूर आहे। आणि आलं, लसूण, कोथिंबीर, कढीपत्ताची जी पेस्ट करतो ना त्यावेळेला तुम्ही लसूण जास्त घ्यायची आणि आलं कमी घ्यायचे, तर तुमच्या पदार्थाला चांगली चव येते। नाही तर आल्याची जास्त चव असेल ना त्याच्यामध्ये तर ती चव उतरत नाही। तर ते पण मी नुसतं कधीतरी आलं लसूणची पेस्ट पुन्हा कधीतरी एकदा दाखवेन, कारण आता काय माहिती आहे, मी भरपूर वेळेला माझ्या रेसिपीमध्ये आलं लसूण कोथिंबीरच्या पेस्ट डायरेक्ट रेसिपी करताना आहे, पण आता वेगळ्या पद्धतीमध्ये वेगळी रेसिपी तुम्हाला प्रॉपर कळायला पाहिजे म्हणून हे केलेलं आहे। बघा, कांद्याला पण छान असा कलर आलेला आहे, आणि तुमचा कांदा लवकर भाजावा असं तुम्हाला जर वाटत असेल तर तुम्ही किंचित साखर, किंचित मीठ घालून जरी तुम्ही कांदा भाजलात तरी चालून जातं। आता कांदा भाजून झाल्याच्या नंतर आपल्याला गॅस पूर्ण बंद करून घ्यायचा आहे, कढई थंड असते। आणि 6 ते 7 कांद्याला मी 1.5 वाटी खोबऱ्याचा वापर करणार आहे। आणि बाकीचं हे सुकं खोबरं तुम्ही बाहेर जरी ठेवलात तरी 2-2 महिने चांगलं राहून जातं। तुम्हाला फ्रीजमध्ये डब्यामध्ये भरून ठेवायचं असेल तरी ते चांगलं राहतं, किंवा सुक्या खोबऱ्याच्या ज्या वड्या असतात त्याला आतून खोबरेल तेल लावून जरी तुम्ही ठेवलात ना तरी ते खोबरं चांगलं राहतं।
किंवा तुम्ही फ्रीजमध्ये सुक्या वळ्याच्या वाट्या जरी ठेवलात तरी ते सुकं खोबरं तुमचं पावसाळ्यामध्ये चांगलं टिकून राहतं, त्याला बुरशी वगैरे लागत नाही. पण मी अशा प्रकारे भाजून ठेवलं ना, तर इमर्जन्सी आपल्याला पटकन काय जेवण करायचं झालं तर कांदा कापला आणि आपल्याला खोबरं त्यातमध्ये घालून आपल्याला वाटण करून आपल्याला करता येतं. आणि आलं लसूण कोथिंबीर कढीपत्त्याची पेस्ट आपल्याकडे असते तयार केलेली. तर आता हे मी व्यवस्थित भाजून घेतलं आहे. भाजून झाल्याच्या नंतर आपल्याला त्यामध्ये परतून घेतल्याच्या नंतर आपल्याला थंड झाल्याच्या नंतरच आपल्याला त्याचं वाटण करून ठेवायचं आहे. तर मंडळी, जर जी लोकं पाट्यावर वाटतात तर पाणी न घालता, पूर्वी काय करायचे, पाट्यावर वाटून नुसतं पाणी न घालता थोडंसं मीठ घालून सुका गोळा करून असं डब्यामध्ये ठेवले तरी आठवडाभर ते वाटण टिकून राहायचं, जेणेकरून थोडंसं वाटण तुम्हाला जेवणात वापरता यायचं. अशा पद्धतीमध्ये आता हे मी थंड करायला ठेवते आणि मग वाटून घेते. सुकं खोबरं पण थंड झालं तर बॅग बंद डब्यामध्ये ठेवायचं आणि जेव्हा पाहिजे तेव्हा आपल्याला करायला घ्यायचं. आता हे बघा छान असं थंड झालेलं आहे. तर आता हे मी वाटून घेते आणि मस्तपैकी आपल्याला ह्या कांदा खोबऱ्याच्या वाटणाची ग्रेव्ही तयार करून दाखवते, जेणेकरून मी प्रत्येक जेवणामध्ये मला कमेंट्स पण होत्या कांदा खोबऱ्याच्या वाटणाची ग्रेव्ही कशी असते. तर ह्या मी अशा प्रकारे करून ठेवते. तर हे बघा आता ही कांदा खोबऱ्याच्या वाटणाची ग्रेव्ही करून ठेवले. थोडंसं खोबरं राहिलं ते स्टोअर करून ठेवते. ह्याच्यापेक्षा जास्त असेल तरी पण ते टिकून राहतं, पण मी सुकं वळं फ्रीजमध्ये ठेवते. किंवा जर बाहेर ठेवायचं झालं तर खोबऱ्याला बाहेरून आतून तेल लावून तुम्ही ठेवलात तरी चालेल. तर आता हे आपलं छान वाटून झालं आहे. तर मंडळी, आपण अशाच प्रकारे कांदा खोबऱ्याचं वाटण सुकं खोबरं सेव्ह करायचं ही पद्धत मी तुम्हाला दाखवलेली आहे. तर आपण पण अशा प्रकारे नक्की करा आणि छान टिकून राहतं.